व्हिडिओची सुरुवातच माहीपासून होत आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी ॲक्टिव्हिटी किंवा गेमिंग असणार आहे. तर हो, बरोबर. आज आम्ही गेलो होतो कराडला. कराडला गेल्यावरती घाटावरती जाणं हे कंपल्सरी आमचं ठरलेलं काम असतं. मग आम्ही गेलो घाटावरती. घाटावरती आम्हाला नवीनच हे कृष्णाई पार्क दिसलं. म्हणलं हो काय विषय आहे, म्हणून आत शिरलो. असं नवीन काहीतरी दिसलं ना की माही आमच्या अजिबात थटत नाही. माहीच्या मागं मागं लगेच मावशी आणि काका पण आत शिरले, जसं काही त्यांनाच खेळायचं होतं. मग थोडा वेळ थांबलो, तिथं कोणीच नव्हतं. मग एक थोड्या वेळाने ते दादा आले, जे आम्ही त्यांच्याकडून तिकीट घेणार होतो. मग चला फायनली आता माहीचं तिकीट काढणार होतं, त्यामुळे माही तर खुश झालेली. फायनली माहीचं तिकीट काढलं आणि माहीला खेळायला आतमध्ये सोडून दिलं. सुरुवातीला तर तिला असं झालेलं ना, सगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्यावर की कोणती खेळून कोणती नको. मुलांना हेच होतं नाही का. मग तिनं सुरुवात जम्पिंग पासून चालू केली. जम्पिंग करून करून पाय दुखायला लागलं तरी माही काही थटना. मग असं जम्पिंग करत 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 तिचं सगळ्या एक एक करत सगळ्या राईड करायला चालू केलं. हे बघा, हे तर नुसतं इकडून तिकडून पळायचं एवढंच काम करत होती. एवढं करून करून एवढं दमायला झालेलं तिला, तरी हे माही काही थटना. जसं काही एनर्जी ड्रिंकच कुठनं पिऊन आली आहे. मग आता इथं होती एक बुल राईड. आम्ही तिला म्हणत होतो हे कर, पण ती सुरुवातीला खूप घाबरली. त्यामुळे आम्ही जास्त तिला फोर्स केला नाही. जेव्हा म्हणलं तुझी इच्छा होईल तेव्हा कर. मग तिचं काय नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं टून टून उड्या हाणायच्या एवढंच काम चाललेलं. आता बघा, इकडून तिकडं तिकडून इकडं. आपल्या लहानपणी होतं का हो असं काय? आम्हाला तर काय नाही, यात्रेत एक तेवढा पाळणा आला की तेवढंच आमची एक ॲक्टिव्हिटी असायची. एवढीच आम्हाला काही उन्हाळ्याची सुट्टी. पण आत्ताच्या मुलांना तसं आहे का? किती ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलांना. आणि तुम्हीही उन्हाळ्याची सुट्टी लागली ना, आपल्या मुलांना इथं कराड येथे जवळ घेऊन जा. आता ट्रेम्पोलिन पार्कसाठी पुण्याला किंवा मुंबईला जायची अजिबात गरज नाही. इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत, जी करून करून तुमची मुलं कंटाळतील. म्हणून एकदा इथं अवश्य भेट द्या. हे बघा, स्लायडिंग तर खूप छान आहेत आणि तिथलं कलरिंग ना खूप जोरात केलंय. त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, एवढं ऍक्टिव्ह वाटतं ना तिथं. बघा, पिंक आणि स्काय ब्लू कलर इतका फ्रेश दिसत होता ना तिथं. आणि सोबतच म्युझिक असतं. मग काय, मुलांना डान्स करत करत सगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. आता पुढेही काही ऍक्टिव्हिटी दाखवल्यात.
माही स्वतःहूनच ही गेम खेळायला तयार झाली. नंतर ती त्याच्यावरती बसली आणि त्या दादांनाही जे ऑपरेट मशीन करत होते त्यांनाही सांगितलं आम्ही की जास्त काही फास्ट करू नका. त्यांनी अगदी स्लोली या पद्धतीनं माहीनं बघा तुम्ही छान पद्धतीनं ही गेम पूर्ण केली.
फायनली सगळं खेळून खूप साऱ्या उड्या मारून माही कंटाळून गेली आणि आम्ही बाहेर पडायचं ठरवलं. नंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावरती पण ही काय थांबत नाही, ही जी एनर्जी परत चालू होते. इथं बघू शकता बाहेर पडताना त्यातनं 2-3 उड्या तिनं मारूनच घेतल्या आणि शेवटी आम्ही बाहेर पडलो तर भूक तर खूप लागली. मग घाटावाले तर पावभाजी खाणं कंपल्सरी असते. मग तिथलं पावभाजी खाल्ली. तेवढ्यात माहीला दिसली ट्रॅक्टर राईड. मग काय तिला ट्रॅक्टरमध्ये पण बसवलं. ही पण हाऊस पूर्ण केली. घे म्हणलं ट्रॅक्टर चालवून. आणि तिनंही छान पद्धतीनं अगदी ट्रॅक्टर चालवलाय बघा. आणि मग नंतर आम्ही घरी जायला निघालो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक